आज पत्रकार परिषदेचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तिसगाव या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। दिनांक 17 जुलै 2025 माननीय जिल्हाधिकाऱ्याचा त्यांनी जे अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये परिपत्र काढलेलं आहे ते रद्द करण्याच्या संदर्भामध्ये वाळूज महानगर अतिक्रमण बचाव समितीच्या माध्यमातून संदर्भात या पत्रकार परिषदेला त्या वाळूज महानगर अतिक्रमण बचाव समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सन्माननीय अंजनजी साळवे, केवीदादा गायकवाड, सरपंच संजयजी जाधव, रमेशजी दादा दाभाडे, सोमनाथजी महापुरे, प्रकाशजी निकम, चलभाऊ आमचे कीर्तिकर साहेब, किशोरजी साळवे, सन्माननीय राणूजी जाधव, सन्माननीय सचिनजी जाधव, वडगावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष सन्माननीय कृष्णभाऊ साळे पाटील, राजजी कसुरे, संतोषजी दळे आणि कवडीचे माजी सरपंच सन्माननीय अनिलजी जाधव या ठिकाणी आलेले आहेत। आणि सन्माननीय विजयजी दिवेकर, सत्यजी महापुरे, विलाजी पठारे, कृष्णजी, सन्माननीय सिद्धार्थजी बनकर, ही सर्व मंडळी या पत्रकार परिषदेच्या बाबतीमध्ये दोन मुख्य नेते या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील आणि पुढील माहिती सन्माननीय केवीदादा गायकवाड देतील अशी मी त्यांना विनंती करतो। सर्व पत्रकार बांधवांचे अतिक्रमण धारकाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। आजच्या या पत्रकार परिषदेचं नियोजनाचा उद्देश असा आहे, 12 जुलैच्या आयुक्ताच्या आणि जिल्हाधिकाऱ्याच्या बैठकीमध्ये शासकीय गायरान जमिनीवरील रहिवासी अतिक्रमण हटवून ती गायरान जमीन संपूर्ण छत्रपती जिल्ह्यातील रिकामी करून शासनाने ताब्यात घेण्याचं ठरवलेलं आहे। असे जन आंदोलन उभे करण्यात येणार आहे। आज आपण बघत आहात की सातत्याने जेव्हापासून सरकारची स्थापना झाली त्यावेळेस त्यांनी एक औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम भावसिंगपुरा साईडला एक छोटंसं एक ट्रायल करून बघितला, म्हणजे एक बॉल फेकून बघितला आणि त्याला प्रतिक्रिया कशी येते, त्याचं रिॲक्शन कसं येतं, पण त्या ठिकाणी काही रिॲक्शन आलं नाही। आणि त्याच्यानंतर सर्वप्रथम त्यांनी औरंगाबाद शहरामध्ये पाडापाडीचं सत्र चालू केलं आणि आता औरंगाबाद झाल्यावर वाळूज MIDC, पंढरपूर असेल, वडगाव असेल, तिसगाव असेल या ठिकाणी मध्ये हे दहशतवादी सरकार आज या वाळूज महानगरमध्ये आज हे गोरगरिबांचे घरे पाडण्यासाठी तयारी करत आहेत। तुम्ही त्या सरकारला सांगू इच्छितो तर खऱ्या अर्थाने तुम्ही या समाजाचे, या गोरगरीब जनतेचे रक्षक नसून तुम्ही खऱ्या अर्थाने भक्षक आहात। कारण आज आपण बघत आहात गोरगरीब समाज गेले 40 ते 50 वर्षापासून आपल्या आयुष्यभराची कमाई लावून आज घरे दारे बांधून त्या ठिकाणी राहत आहेत। त्या ठिकाणी कोणी उद्योगपती राहत नाही, त्या ठिकाणी कोणी कंपनीवाला राहत नाही, तर त्या ठिकाणी सर्वसामान्य कामगार वर्ग त्या ठिकाणी राहत आहे आणि त्यांनी आयुष्याची कमाई त्या ठिकाणी लावलेली आहे। मात्र आज आपण बघत आहात हे सरकारचे काही मंत्री लोक आहे, संजयजी च्या माध्यमातून वेगवेगळी निवेदनं तयार केली आहे। या माध्यमातून मुख्यमंत्री असेल, केंद्रीय मंत्री असतील, विरोधी पक्ष नेते असतील, सर्व मंत्रिमंडळातील वेगवेगळे विभाग असतील, त्यांना या माध्यमातून निवेदनं देत आहोत। आणि येणाऱ्या 11 तारखेच्या याच्यावर प्रशासनाने विचार केला पाहिजे। जो जिल्हाधिकाऱ्याने आदेश काढला तो तात्काळ रद्द केला पाहिजे। आणि 2011 मध्ये जे परिपत्रक निघाले, शासनाचा निर्णय निघाला, ज्या ठिकाणी जो गरीब शेतकरी भूमिहीन कष्टकरी राहतो त्या जागा त्याच्या नावावर झाल्या पाहिजेत। या भूमिकेतून आजची पत्रकार परिषद आहे। कारण आपल्याला सांगू इच्छितो का प्रत्येक गावातील, जिल्ह्यातील प्रत्येक गावाची जनहित याचिका सुद्धा न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। त्याच्यानंतर प्रत्येक गावानं ज्या वसाहती नियमाकुल करण्यात यावे या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय असेल, प्रशासन असेल, त्यांच्याकडे प्रस्ताव सुद्धा दाखल आहेत। परंतु हे मुजोरी सरकार एका बाजूला म्हणतं सुप्रीम कोर्टाचा आदेश त्याकडे दाखवला जातो, परंतु राज्य सरकार यामध्ये आपली भूमिका मांडत नाही। राज्य सरकार फक्त भूमिका मांडतं का रेग्युलाइज करण्यात येणार आहे, परंतु राज्य सरकारने एक भूमिका घेतली पाहिजे। त्या याचिकेच्या विरोधामध्ये जाऊन आपण त्यामध्ये शपथपत्र दाखल केलं पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये जी काही अतिक्रमण आहे, ज्यावेळी 2023ला पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य मंत्रिमंडळाने एक ठराव घेतला
की या राज्यामध्ये 2,39,000 जे अतिक्रमण आहे ते रेग्युलाइज केले जातील। मग एका बाजूला अशी पत्रकं निघत असेल, दुसऱ्या बाजूला लोक हवालदिल आहेत, मग याला न्याय देण्यासाठी ही पत्रकार परिषद आजची आयोजित केली आहे। आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतोय का ज्या ठिकाणी गावाची नोंद एकीला आहे, ग्रामपंचायतीला आहे, ग्रामसभेमध्ये ठराव घेतलेला आहे, मग सर्वोच्च न्यायालय सुद्धा त्या ग्रामसभेला मान्यता देतं, मग त्या ग्रामपंचायतीला जे ठराव आपल्या प्रशासनाकडे पाठवले आजपर्यंत याच्यावर काय केलं हे कुठेही सांगितलं जात नाही। दुसऱ्या बाजूला पंतप्रधान आवास घरकुल योजनेच्या माध्यमातून शासनाच्या जागा ज्या या बिल्डरांना दिल्या जात आहेत त्याच्यामध्ये 70% बिल्डरांना दिला जातो, बाकीच्या उर्वरित 30% मध्ये ही घरं बनले जाते। मला सांगा, एखाद्या कुटुंबामध्ये जर 4 व्यक्ती राहत असेल त्या 320 स्क्वेअर फीट मध्ये कसं राहायचं त्यांनी, हा प्रश्न आहे। कारण आमचं म्हणणं हेच आहे, आम्ही ज्या जागेवर अतिक्रमण करून राहतो त्या जागा रेग्युलाइज करण्यात याव्या, जेणेकरून आमच्या भविष्यामध्ये तुमचं जरी आम्हाला लोन जरी नाही मिळालं, कर्ज जरी नाही मिळालं तर आम्ही त्या ठिकाणी आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो, त्या ठिकाणी आमची झोपडी जरी असेल त्या ठिकाणी आम्ही राहू शकतो। ही भूमिका आमची आहे आणि आमच्या अतिक्रमण धारकांची आहे। शासनाला या माध्यमातून अल्टिमेट देतो, येणाऱ्या 11 तारखेच्या आत आपण आमच्या या पत्राचं उत्तर द्यावं आणि जिल्हाधिकाऱ्याने काढलेला आदेश तात्काळ रद्द करावं आणि या महाराष्ट्रातील संपूर्ण अतिक्रमण आमच्या जिल्ह्याचा आम्ही पहिला प्रश्न उपस्थित केला की या जिल्ह्यामधले जे अतिक्रमण आहेत ते संपूर्ण अतिक्रमण रेग्युलाइज करावं, त्याला मालकी हक्क द्यावा, कब्जेदार म्हणून घोषित करावं, ग्रामपंचायतीला आदेशित करावं, अबकडं आमचं भरून घेण्यात यावं, जेणेकरून भविष्यामधल्या सगळ्या सवलती या ठिकाणी आम्हाला मिळाल्या पाहिजेत। आणि ज्या शासनानं